तर पुन्हा एकदा आपण ही बातमी पाहतोय। वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी राहुल गांधी यांच्याकडे शब्द टाकावा अशी मागणी वसंत मोरे यांनी केल्याचं कळतंय। दरम्यान वसंत मोरे यांनी शरद पवार यांच्याकडे आपलं म्हणणं मांडलंय। त्यावर पुणे लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय हा सर्वस्वी काँग्रेसचा असल्याचं शरद पवार म्हणाले। काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतलेली होती। इतकंच नाही तर मोहन जोशी यांनी देखील वसंत मोरे यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी मागणी केलेली होती। मात्र आता वसंत मोरे यांनी शरद पवार यांच्यासोबत फोनवरून संवाद साधल्याचं कळतंय आणि काँग्रेसकडे खासदारकीसाठी शब्द टाकावा अशी मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, वसंत मोरे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा लपून राहिलेली नाही, मात्र आता थेट शरद पवार यांनीच शब्द टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे। सागर, आपल्याला माहिती आहे की वसंत मोरे यांनी मनसेमधून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांची भेट जी आहे ती घेतलेली होती। विशेषतः शरद पवार असतील, संजय राऊत यांची भेट जी आहे ती मुंबईमध्ये जाऊन घेतलेली होती। मात्र पुणे लोकसभेची जागा जी आहे ती खरं तर पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस अनेक वर्षांपासून लढवत आहे, त्यामुळे पुणे लोकसभेमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे। ही जागा काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये मिळणार आहे। मात्र वसंत मोरे यांनी खरं तर शरद पवारांकडे आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे की काँग्रेसच्या उमेदवारी संदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याकडे आपला शब्द जो आहे तो टाकावा। मात्र शरद पवार यांचं म्हणणं आहे की ही काँग्रेसची जागा असल्यामुळे याचा सर्वस्वी निर्णय जो आहे तो काँग्रेस घेईल। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर वसंत मोरे यांची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र ही महाविकास आघाडीमध्ये पुणे खरं तर लोकसभेमध्ये काँग्रेसकडून कोणत्या चेहऱ्याला संधी मिळते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसंत मोरे यांनी आपली बाजू जी आहे ती प्रमुख नेत्यांना समजावून सांगितलेली आहे की मतदारसंघामध्ये जर काँग्रेसनं संधी दिली, महाविकास आघाडीनं संधी दिली तर पुण्यामध्ये वसंत मोरे कसे खासदार होऊ शकतात याचा लेखी अहवाल जो आहे तो सुद्धा खरं तर जयंत पटेल असतील किंवा इतर प्रमुख नेत्यांकडे सोपवलेला आहे। मात्र इथला सर्वस्वी निर्णय हा काँग्रेसचा असणार आहे, कारण ही जागा काँग्रेसकडे सुटणार आहे। त्यामुळे काँग्रेस या संदर्भात नेमकं काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसंत मोरेंनी आपली म्हणणं जे आहे, बाजू जी आहे ती खरं तर शरद पवारांकडे मांडलेली आहे की राहुल गांधी यांच्याकडे आपल्या उमेदवारी संदर्भात शब्द जो आहे तो टाकावा। खरं तर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या जागेसंदर्भात काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वसंत मोरे सातत्यानं सांगतात की पुणे लोकसभेची नक्कीच प्रदीप, त्यामुळे वसंत मोरे यांच्या बाबतीत आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।